उद्धव ठाकरेंनी काढली शिंदे फडणवीसांची लायकी। भगवा एकच आणि तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा, असं म्हणत केला थेट हल्लाबोल। आज माझा तुम्ही पक्ष चोरलात, या तुमच्या गाववाल्यांनाच विचारा, माझा पक्ष देऊन टाकला। अरे लायकी नाही तुझी, या सगळे जे माझं वैभव आहे ना ते दुसऱ्याला देण्याची तुझी लायकी नाही, पात्रता नाहीये। पहिल्यांदा तर हे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की मोदींचे फोटो लावून निवडून येता आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटता, फक्त खुर्ची करता, लाळ घोटेपणा करता, मग खरा फडतूस कोण? हा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे। देवेंद्र फडणवीस त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो, आता तुम्ही आधी फुल होतात गेल्या टर्ममध्ये, त्याच्यानंतर 2.5 वर्ष विरोधी पक्ष नेते। आम्हाला वाटलं की एवढे सगळी घरफोडी केलीत तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, पण तुम्हाला केला अर्ध मुख्यमंत्री। आता तर पाव उपमुख्यमंत्री, पाव उपमुख्यमंत्री। अरे दिमागदारपणाने मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष भोगली असतील ना, कशाला चोरी केली? आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत, पण याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असं नाही आहे। ज्या दिवशी बोलणं सुरू करीन त्या दिवशी पळताभुई थोडी होईल, त्यामुळे संयमाने बोला। पण 14 साली मे जून पर्यंत आम्ही हिंदू होतो, पंतप्रधान हे झाल्यानंतर आम्ही काय धर्मांतर केलं? भगवा एकच, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या शिवसेनेचा। दुसऱ्या शिवसेनेचा भगवा आम्हाला मान्य नाही आणि भाजपचं फडकं तर अजिबात नाही। माझा पक्ष चोरायची तुमची लायकी नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर थेट वार केलाय। महाराष्ट्र हा लेचापेचा देश नाही, लाचार भेकड मिंदे हे भाजपसोबत गेले आहेत। हे कधी नेते चोरतात, कधी महापुरुष चोरतात। नीतीशून्य विचारशून्य पक्ष देशावर 10 वर्ष राज्य करतोय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर देखील निशाणा साधलाय। आता लोकसभा कळसाला भगवा फडकवायचा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांचं देखील रणशिंग फुंकलं असल्याचं पाहायला मिळालं। पदाला साजेसा निर्णय देण्याची त्यांना संधी होती, पण लाचारीमुळं, दलालीमुळं समोर येणारा कागद वाचावा लागतो। लोकशाहीचा, कायद्याचा मुर्दा पाडताना सर्व जग तुमच्याकडे पाहतंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला। उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय। तसंच या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिंदे गट आणि केंद्र सरकारच्या अंतरिम बजेटवर देखील भाष्य केलंय। बजेट मांडणारं सरकार हे पुढच्या वेळी नसेल, हे सरकार पुढे येणार नाही। 10 वर्ष सत्ता भोगल्यानंतर आता साक्षात्कार झाला आणि महिला, शेतकरी, गरीब, तरुण या 4 जाती सरकारला दिसत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बजेटवर देखील टीका केली आहे। आता शिंदे आणि फडणवीसांची लायकी काढल्यानंतर उद्धव ठाकरेंना फडणवीस किंवा शिंदे काही प्रत्युत्तर देतात का, हे पाहण्यासारखं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।